नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात न्यूज अनकट आणि आता बातमी आहे नीरा नदीला आलेल्या पुरासंदर्भातील। नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असेल किंवा नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसापासून संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे नीरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं पाहायला मिळते। नीरा नदीच्या खोऱ्यात एकूण 4 धरणं आहेत। 4 धरणांपैकी 3 धरणं पूर्णपणे ओसंडून वाहत आहेत, पूर्ण भरलेले आहेत, 100% भरलेले आहेत। नीरेतील वीर धरण हे यापूर्वीच भरलं होतं आणि नीरा खोऱ्यातील आता गुंजवणी धरण देखील पूर्ण भरले। गुंजवणी धरणाच्या सांडव्यातून देखील पाणी आता नीरा नदी पात्रात येते। त्याचबरोबर नीरा देवगड धरण आहे हे देखील पूर्ण भरले, त्यातून देखील पाणी हे नीरा नदी पात्रात येते आणि हे पाणी नीरा नदी पात्रातून वीर धरणात येते आणि वीर धरणातून पुन्हा हे पाणी नीरा नदी पात्रात सोडलं जाते। सकाळी साधारणपणे 33,000 क्युसेक्सनं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जात होतं, मात्र दुपारपर्यंत चांगला पाऊस पडत होता आणि त्याचाच परिणाम म्हणून नीरा नदी पात्रात येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाली। त्या वीर धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झाली। त्यानंतर 42,000, त्याच्यानंतर 53,000 आणि आता जवळपास 65,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जातं। त्यामुळे नीरा नदीला मोठा पूर आला आहे। त्याचबरोबर भाटघर धरण देखील नीरा नदीच्या खोऱ्यात असलेलं हे 4थं धरण आहे। हे धरण देखील जवळपास 94% भरलेलं आहे आणि त्यामुळं उद्या हे 100% भरलं जाऊ शकतं आणि उद्या साधारण 10 वाजल्याच्या दरम्यान भाटघर धरणातून स्वयंचलित दरवाजामार्फत पाणी हे नीरा नदी पात्रात येऊ शकतं आणि त्यामुळे नीरा नदीच्या पात्रात पाण्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते। हे पाणी वीर धरणात येत असतं आणि वीर धरणात आल्यानंतर वीर धरणातून पूरनियंत्रण करत हे पाणी नीरा नदीत सोडलं जातं। आज 65,000 क्युसेक असलेलं पाणी उद्या कदाचित जास्त देखील सोडलं जाऊ शकतं। नीरा नदी पात्राचा जर विचार केला तर साधारण 1.5 लाख क्युसेक्स पाणी हे नीरा नदी पात्रात सोडल्याचं रेकॉर्ड आहे। मागील काही काळामध्ये 1 लाख क्युसेक्सनं पाणी हे नीरा नदीमध्ये सोडण्यात आलं होतं आणि आता देखील तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज पाटबंधारे विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे नीरा नदी काठची गावं आहेत त्या गावातील लोकांना पाटबंधारे विभागाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नीरा नदीच्या काठावर असलेली शेते असेल किंवा शेतामध्ये असलेली जनावरे असतील, अवजारे असतील, ही शेतकऱ्यांनी सुरक्षित स्थळी नेऊन ठेवावीत असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नीरा नदीकाठच्या गावातील जे रहिवासी घरं असतील, जे पाण्याला लगत असेल, या लोकांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आपण जर नीरा शहराचं पाहिलं तर नीरा शहरातील ग्रामपंचायतीनं जे नदीच्या कडेला राहत आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये किंवा ज्या वार्डामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे त्या वार्डातील लोकांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांना तातडीनं कुठं ठेवता येईल अशा प्रकारची सोय देखील करण्यात आलेली किंवा निवारा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या जेवणाची सोय देखील तशी तयारी करण्यात आलेली आहे आणि नीरा ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन याबाबत सतर्क आहे। आपण जर पाहिलं तर नीरा नदीवरचा जो पूल आहे, जो जुना पूल आहे, त्याच पुलावर लोकांची येण्याची शक्यता असते। त्यामुळं पोलिसांनी त्या ठिकाणी बॅरिकेड देखील लावलेले आहेत आणि लोकांना नदीकाठी जायला मज्जाव देखील केलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून ही परिस्थिती आपण पाहत आलोय, त्यामुळे या परिस्थितीला आपण सामोरं जात असताना आपल्याला तो अनुभव पाठीशी असतो। खरं तर आत्ताच माहितीनुसार 64,000 क्युसेस पाणी आता नीरा नदीमध्ये वीर धरणातून सोडण्यात आलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जेवढा काही पाऊस पडेल तेवढा पाऊस आपल्या नदीपात्रात येणार हे गृहीत धरून आपण जे सतर्कतेचा इशारा म्हणून आपण ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतनी वार्ड नंबर 1 रेल्वे पुलाच्या खाली त्या ठिकाणी मोठं पाणी शिरण्याची शक्यता 1 लाख क्युसेस पाणी आल्यानंतर असतं। त्या ठिकाणी आपण सतर्कतेचा इशारा म्हणून आपण त्या लोकांना सूचित केलं आहे आणि वेळ प्रसंगी आपण त्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी त्यांचं अन्न आणि निवाऱ्याचं आपण नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी सोय करत असतो। तसेच वार्ड नंबर 6 मध्ये काही भागामध्ये जर मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर पाणी येण्याची शक्यता असते आणि खास करून आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जो खालचा पूल आहे या ठिकाणी रोज लोक त्या दत्त मंदिराला जाण्यासाठी किंवा अगदी निसर्गरम्य ठिकाण असल्याकारणाने त्या ठिकाणी येण्यासाठी फिरायला येत असतात, परंतु आपण त्यासाठी रिक्षामार्फत, दौंडीमार्फत लोकांना सतर्कतेचा इशारा जागृत राहण्यासाठी आपण दौंडी देत आहोत आणि पोलीस प्रशासनाचंही कौतुक करतो की खरं तर 34,000 क्युसेस पाणी सोडल्यानंतर नीरा आणि लोणंद या दोन्ही पोलीस प्रशासनाने बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे की जेणेकरून कुठलंही ग्रामस्थ त्या ठिकाणी अल्लडपणा असेल किंवा चुकून जाऊ नयेत यासाठी त्यांनी ते सतर्कता बाळगली। काय विचारायचं का अजून? या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थांना आव्हान करू इच्छितो की आपणच आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे। प्रशासन तर प्रशासनाचं काम निश्चितपणे करत असतं, परंतु आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करून
या ठिकाणी नदीचं पाणी पाहायला येण्याचं असताना वरच्या पुलावरून आपण पाहत असता, परंतु खालच्या पुलावर निश्चितपणे कोणीही डोकवायचा प्रयत्न करू नये. तसेच वार्ड नंबर 1 मध्ये ज्या ठिकाणी धोक्याची घंटा आहे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये एवढी विनंती मी आपल्या वतीने या सगळ्या ग्रामस्थांना करतो. नीरा नदीला येणाऱ्या या पुलासंदर्भातील अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणारच आहोत. त्यामुळं तुम्ही आमचं हे न्यूज अनकट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.